गोंदिया जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के 20 संचालक पदों के लिए आज चुनाव संपन्न हुआ। इनमें से राष्ट्रवादी कांग्रेस के नेता एवं पूर्व विधायक राजेंद्र जैन और कांग्रेस पार्टी के प्रफुल्ल अग्रवाल पहले ही निर्विरोध निर्वाचित हो चुके हैं, इसलिए आज शेष 18 पदों के लिए मतदान कराया गया। इस चुनाव में भाजपा, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस ने मिलकर सहकार पैनल बनाया, जबकि कांग्रेस और अन्य दलों ने मिलकर परिवर्तन पैनल के बैनर तले चुनाव लड़ा। पूर्व में इस बैंक पर राष्ट्रवादी नेता सांसद प्रफुल्ल पटेल के नेतृत्व में राजेंद्र जैन ने लगातार 13 वर्षों तक अध्यक्ष पद संभाला था। इस बार कांग्रेस नेता एवं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ने बैंक पर कब्जा जमाने के लिए पूरी ताकत झोंकी है। वहीं भाजपा विधायक विजय रहंगडाले और राष्ट्रवादी के विधायक राजकुमार बडोले भी खुद चुनावी मैदान में है। कांग्रेस की ओर से पूर्व विधायक दिलीप बंसोड़ सहित सहकार क्षेत्र के कई कद्दावर नेता चुनाव में उतरे हैं। ऐसे में प्रफुल्ल पटेल, नाना पटोले और परिणय फूके जैसे दिग्गज नेताओं की प्रतिष्ठा दांव पर लगी है। भाजपा विधायक परिणय फूके ने एक बार फिर मीडिया के सामने घोषणा की है, यदि सहकार पैनल बहुमत से जीतता है तो राजेंद्र जैन को ही जिला बैंक का अध्यक्ष बनाया जाएगा। वोटों की गिनती कल सुबह 8 बजे से शुरू होगी और दोपहर 12 बजे तक यह साफ हो जाएगा कि कौन सा पैनल बाजी मारता है और किन नेताओं की साख बचती है। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा बँक आहे त्यापैकी एक श्रेष्ठ चाललेली बँक आहे आणि मागील 13 वर्षापासून राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये आणि बाकीचे सहकारी यांच्यासोबत ही बँक उत्तम रीतीने चाललेली आहे। शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या हितासाठी जी बँकेच्या उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा काम आणि नेहमी सरकारचे जे काही टार्गेट आहे लोनचे, ऋणचे, ते सगळं व्यवस्थित वाटणी करण्याचा काम हा गोंदिया बँकेने केलेला आहे। आणि यंदा 13 वर्षानंतर इलेक्शन जे होत आहे 100% या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या आमच्या राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये जे आता बँकच्या इलेक्शन चालू आहे त्यामध्ये सहकार पॅनल हे हमखास निवडून येईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। सगळ्या आमदार आणि महत्त्वाचे लोक या बँकेच्या इलेक्शनमध्ये जुडलेले आहे। त्याचा अर्थ जे आहे की हा बँक किती महत्त्वाची आहे आणि किती चांगली उद्दिष्ट आणि चालवली गेली आहे हे महत्त्वाचं आहे। कारण जे संस्था चांगले चालते त्यामध्ये सगळ्यांचा एक इंटरेस्ट पण राहते, रुची राहते आणि या उद्दिष्टाने चांगले कामही होईल यापुढे अशी मला खात्री आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नक्कीच सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि महायुतीची पॅनल राज्याची सरकार आमच्या मागे आहे आणि बँकेची प्रगतीसाठी जे आम्ही आजपर्यंत काम केला त्याची पावती सर्व मतदाता बंधू भगिनी आम्हाला देणार आणि उद्याचा जे रिझल्ट येणार त्यामध्ये प्रचंड मताने पूर्ण जिल्ह्यात आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील। महत्त्वाची हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने 2 आमदार 2 माजी आमदार या पद्धतीने जे निवडणुकीमध्ये सर्व पॅनल ठरलेली आहे, या पॅनलमध्ये आमची पॅनल एक व्यवस्थित आणि आमच्या मागे शासन प्रगतीसाठी शासनाची गरज राहते। आज आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यात आमचे महायुतीचे 5 आमदार आहे आणि 1 खासदार आहे। आमचा फार मोठा सपोर्ट आहे। माननीय प्रफुल्ल पटेलजी, माननीय परिणय फुकेजी, माननीय विनोद अग्रवालजी, माननीय संजय पुरामजी, राजकुमारजी बडोले आणि विजयभाऊ रहंगडाले या पद्धतीनं या पॅनलला प्रचंड मत भेटणार आणि उद्या जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा नक्कीच आमची सहकार पॅनल दूरदर्शन निशांचे सर्व लोक निवडून येतील।